नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे. बोर्ड परीक्षा 2026 मराठी या विषयामध्ये उपयोजित लेखन हा एकूण 24 गुणांचा विभाग आहे, विभाग 5वा. तर त्यामध्ये प्रसंग लेखन नावाचा एक टॉपिक आहे किंवा एक क्वेश्चन आहे, ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि तो खूप मोठा प्रश्न आहे. त्यात तुम्हाला 8 मार्क आहेत. 8 मार्क म्हणजे तुम्हाला 24 पैकी 8 मार्क फक्त एकाच क्वेश्चनवरती आहेत आणि त्यामध्ये प्रसंग लेखन. तर प्रसंग लेखन कसं लिहायचं, ते लिहिताना कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, कोणत्या कोणत्या पायऱ्या आहेत प्रसंग लिहिताना आणि कोणते कोणते प्रश्न आहेत किंवा कोणते कोणते टॉपिक असे आहेत की जे परीक्षेला येऊ शकतात. आणि एक बोर्डाचा आपण क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी डिस्कस केलेला आहे, घेतलेला आहे की प्रसंग लेखन जर आलं परीक्षेमध्ये तर तो कशा पद्धतीनं अटेम्प्ट करायचा, ॲक्च्युअलमध्ये रिअल एक्झाम्पल आहे परीक्षेमधलं. तर ते इथे बघणार आहे आणि विषय बी तुम्हाला सांगणार आहे की कोणते येणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, प्रसंग लेखन कसे करावे. प्रसंग लेखन करत असताना प्रसंग लेखन म्हणजे काय हे तुम्हाला पहिले माहिती पाहिजे. प्रसंग लेखन हे काय, तर एक सृजनशील उपयोजित लेखन आहे, लेखन प्रकार आहे हा. त्यामध्ये तुम्हाला स्वतः उपस्थित असल्यासारखे, म्हणजे तुम्ही एका ठिकाणी एखाद्या घटनेच्या ठिकाणी तुम्ही स्वतः उपस्थित आहे त्यासारखं तुम्हाला तुमच्या भावना आणि अनुभव आणि माहिती तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहे. तर ती माहिती कशी लिहिणार, तुम्हाला 2 ते 3 परिच्छेदामध्ये पॅसेजमध्ये ती 80 ते 100 शब्दांमध्ये तुम्हाला प्रभावी लेखन करायचं आहे. त्याची प्रभावी लेखन म्हणजे सुरुवात चांगली करायची आहे, तुम्हाला मध्य म्हणजे सेंट्रल आयडिया ती लिहायची व्यवस्थित आणि शेवटसुद्धा म्हणजेच मेन बॉडी तुम्हाला व्यवस्थित लिहायची आणि तुम्हाला एंडिंगसुद्धा एकदम चांगल्या पद्धतीनं करायची आहे. आता हे लिहित असताना घटनांचा जो क्रम आहे तो एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला मांडता आला पाहिजे. मी टॉपिक सांगितलेले आहेत, ते टॉपिक करा. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही टॉपिक भेटत असेल तर तेही करा, कारण महत्त्वाचं आहे हे. 8 मार्क आहे, तुम्हाला सोडायचे नाहीत 8 मार्क हे, ठीक आहे. आता हे प्रसंग लिहितानाच्या पायऱ्या कोणत्या कोणत्या आहेत किंवा स्टेप्स काय काय फॉलो करायचे आहेत, तर तुम्हाला विषयाची समज असली पाहिजे. म्हणजेच एखादा विषय आहे त्या विषयाचे स्वरूप आणि व्याप्ती समजून घेऊन आपल्याला मुद्दे निश्चित करावे लागतील. त्यानंतर तुम्ही एखादा प्रसंग लिहिताय, त्या प्रसंगावरती थेट डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होता अशा पद्धतीने लिहायचं. म्हणजेच प्रसंग आपण स्वतः अनुभवलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला लिहायचा आहे. तिसरा पॉईंट येतो भावना आणि अनुभव. आता एखादा प्रसंग सांगताय तुम्ही, तर तुम्हाला काय वाटले, काय ऐकलं, काय बघितलं, तुम्ही पाहिलं, याचा तपशीलवार उल्लेख तुम्हाला त्या लेखनामध्ये करायचा आहे. आता हे सगळे वरचे पॉईंट यूज करून तुम्हाला वर्णन सुद्धा चांगल्या पद्धतीने करायचं. म्हणजे घटना कुठे, केव्हा, कशी घडली, त्या घटनेचा सुरुवात, त्या घटनेची मेन बॉडी आणि घटनेचा शेवट या पद्धतीने क्रमाने तुम्हाला मांडायचं. आता हे सगळं लिहित असताना तुमची जी भाषा आहे ती एकदम सोपी, प्रभावी आणि हृदयस्पर्शी, समोरच्याला एकदम आवडली पाहिजे तुमची भाषा, तुमचं लिखाण, जो की तुम्हाला तो वाचणारा काय तुमच्या लिखाणामध्ये एंगेज होईल, ठीक आहे. आता प्रसंग लेखन लिहिण्यासाठी परीक्षेला महत्त्वाचे जे काही पॉईंट आहेत किंवा महत्त्वाचे जे काही विषय आहेत तर ते परीक्षेला वारंवार विचारण्याचे चान्सेस असतात. तर त्यामध्ये कोणता विषय आहे, तर पहिला येतो अचानक आलेला पाऊस. आता हा एव्हरग्रीन क्वेश्चन आहे. त्यामध्ये म्हणतो दुपारची वेळ होती, निरभ्र आकाश, अचानक कोसळलेला पाऊस. अशा पद्धतीने तुम्हाला प्रसंगाचं वर्णन करायचं आहे. दुसरा टॉपिक आहे शाळेचा पहिला दिवस. याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रसंग लेखन करा अशा पद्धतीचा प्रश्न येतो. त्यानंतर रस्त्यावरील अपघात, तुम्ही पाहिलेला रस्त्यावरील एक अपघात याविषयी प्रसंग लेखन करा. सुटलेली परीक्षा, म्हणजे तुम्ही परीक्षा दिल्यानंतर काय प्रसंग असतो त्या ठिकाणी ते सुद्धा तुम्हाला वर्णन करायचं आहे. आणि शेवटी एखादा ऐतिहासिक कार्यक्रम की जो तुम्हाला व्यवस्थितपणे लिहायचा आहे. हे सगळे 5 जे टॉपिक आहेत ते त्याच्या रिलेटेड किंवा ह्या टॉपिकच्या रिलेटेड तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येत असतो आणि 8 मार्कासाठी 8 पैकी तुम्हाला कमीत कमी 7.5 मार्क तरी या ठिकाणी या क्वेश्चनमध्ये पडले पाहिजेत, ठीक आहे. आता प्रसंग लेखन लिहिताना तुम्हाला काय काय आणि कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची बघा. तर पहिली गोष्ट आहे भावना व प्रसंगाचे वर्णन, यावर भर द्यावा लागतो आपल्याला. भावना आणि प्रसंगाचे वर्णन, तुम्हाला एक तर भावना व्यवस्थित मांडता आल्या पाहिजेत आणि वर्णन व्यवस्थित करता हवे. त्यानंतर आवश्यक तपशील टाळून मुख्य संदेशावर लक्ष द्यायचं. म्हणजे इकडची तिकडची माहिती न लिहिता तुमचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकच्या रिलेटेड ॲक्युरेट तिथंच तुम्हाला काय करायचं, इन्फॉर्मेशन लिहायची आहे. आता लिहिताना मुद्देसूद आणि मध्यम व्याप्तीचे असले पाहिजे तुमचे, असं जास्त वास्ट सुद्धा नाही, एकदम शॉर्ट स्वीट, समोरच्याला समजलं पाहिजे तुम्ही काय लिहिताय हे, समोरच्याला लवकरात लवकर समजलं पाहिजे. आता हा ॲक्च्युअलमध्ये बोर्ड परीक्षेला मागच्या वर्षी आलेला हा प्रश्न आहे. तर त्यामध्ये काय म्हणतं, खालील लेखन प्रकारापैकी कोणतेही एक कृती सोडवा. प्रसंग लेखन आहे हा. तर ही तुम्हाला क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन व्यवस्थित लक्ष द्या. अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये प्रश्न असतो. काय, चित्रकला निकेतन अहमदनगर आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ, काय, दिनांक 24 डिसेंबर, वेळ दुपारी 4 वाजता. प्रमुख पाहुणे आहेत अभय नागरकर आणि प्रसिद्ध चित्रकार आहे ते. तर आता हे लिहिताना तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि ते क्वेश्चनचा अटेम्प्ट कसा करायचा आहे ते अटेम्प्ट आपण या ठिकाणी केलेला आहे. व्यवस्थित लक्ष द्या. अशा पद्धतीनेच तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन हा अटेम्प्ट करायचा आहे. काय क्वेश्चन आहे, वरील पारितोषिक वितरण समारंभास
तुम्ही तुमच्या लहान भावाचे किंवा बहिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता. बघा, हा शब्द महत्त्वाचा आहे, उपस्थित होता. अशी कल्पना करायची आहे. प्रसंग लेखन करा. तुम्ही उपस्थित होता त्या कार्यक्रमाला आणि त्या कार्यक्रमामध्ये काय काय झालं तो सिक्वेन्स व्यवस्थितपणे मांडायचा आहे. आता तुम्ही उपस्थित होता त्या पद्धतीने तुम्ही हे उत्तर तुमचं तयार केलेलं आहे. काय हेडिंग आहे तुमचं प्रसंग लेखनाची, पहिली काय येणार तुमचं हेडिंग, तर काय टाकले तुम्ही, चित्रकला स्पर्धेचा अविस्मरणीय क्षण. आता तो प्रसंग तुम्ही तुमच्या शब्दामध्ये व्यवस्थित मांडणार आहे. बघा, 24 डिसेंबर हा दिवस माझ्यासाठी खूप खास ठरला. त्या दिवशी अहमदनगर येथील चित्रकला निकेतन येथील आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. माझा लहान भाऊ किंवा बहीण या स्पर्धेत सहभागी झाली होती किंवा होता. त्याच्या किंवा तिच्या कौतुकासाठी मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. कार्यक्रमाची वेळ 4 वाजता होती. सभागृह सुंदर फुलांनी व रंगीबेरंगी चित्रांनी सजवलेले होते. विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. वातावरणातील आनंद व उत्सुकता दिसत होती. मंचावर स्पर्धेत काढलेली आकर्षक चित्रे मांडलेली होती. ती चित्रे पाहून विद्यार्थ्यांनी कल्पकता आणि कौशल्य जाणवत होते. असा हा प्रसंग लेखनाचा वरचा जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर आहे. या कार्यक्रमामध्ये किंवा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रकार अभय नगरकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, चित्रकलेचे महत्त्व सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. त्यांचे भाषण प्रेरणादायी होते. पारितोषिक वितरणाची वेळ आणि तेव्हा वेळ आली तेव्हा माझ्या भावाने किंवा बहिणीने नाव पुकारले गेले. तेव्हा तो किंवा ती स्टेजवर गेला आणि मला खूप अभिमान वाटला. त्याला किंवा तिला प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली. त्या क्षणी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याच्या व तिच्या मेहनतीची चीज झाल्याचे मला समाधान वाटले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले. हा समारंभ केवळ पारितोषिक वितरण नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रेरणा देणारा उत्सव होता. हा दिवस माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रसंग ठरला. हा अशा पद्धतीने तुम्हाला वरचा जो क्वेश्चन होता त्या क्वेश्चनचा आन्सर व्यवस्थितपणे डिटेलमध्ये लिहिता येतं. एवढं जास्त लिहिण्याचं कारण काय आहे तर हा क्वेश्चन आहे तुम्हाला 8 मार्कासाठी आहे. म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे हा. त्यासाठी तुम्हाला एवढी माहिती लिहावीच लागते आणि ती माहिती एकदम सिक्वेन्सने तुम्हाला अरेंज करायची आहे. हे जे व्हिडिओ आहेत किंवा हे जे क्वेश्चन आहे व्यवस्थित फॉलो करा, व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये खूप खूप फायदा होईल याची गॅरंटी आहे. इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.